Hello viewers, today we are going to learn how to use gerund and infinitive in our daily conversation. Gerund आणि infinitive हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. जेव्हा आपण इंग्लिश बोलतो तेव्हा बऱ्याचदा काही व्हर्ब असे असतात की ज्याला आयएनजी लागलेलं असते आणि आपण नेहमीसारखा त्याचा अर्थ काढतो. किंवा बऱ्याचदा आपण टू लावलेला पाहतो, पण जर नाऊनला टू लागला तर त्याचा वेगळा अर्थ निघते आणि तेच जर व्हर्बला टू लागलं तर त्याचा वेगळा अर्थ निघते. ॲक्च्युली आपल्याला जर ह्या कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर जेरंड आणि इन्फिनिटिव्ह हे समजून घेणं आवश्यक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता सर्वात पहिले तर आपण जेरंड कशाला म्हणतात हे समजून घेऊ. बघा, जेव्हा आपण व्हर्बला आयएनजी लावतो तेव्हा आपण असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की एखादी ॲक्शन सुरू आहे, म्हणजे कंटिन्युअस फॉर्ममध्ये ते व्हर्ब आहे असं आपलं सांगण्याचा प्रयत्न असते. जसं कमिंग, गोईंग, इटिंग, रीडिंग, रायटिंग. आणि प्रत्येक वेळेस आपण आयएनजी लावलं की त्याला मराठीमध्ये त लावतो. जसं रायटिंग म्हणजे लिहत, गोईंग म्हणजे जात, कमिंग म्हणजे येत, टेलिंग म्हणजे सांगत, टीचिंग म्हणजे शिकवत. म्हणजे ती ॲक्शन प्रोसेसमध्ये आहे असं आपल्याला म्हणायचं असते. पण प्रत्येक वेळेस आयएनजी लावलं की बिलकुल असाच अर्थ निघते असं नाही आहे. बऱ्याचदा आयएनजी लावल्यावर तो शब्द, आयएनजी लागलेला तो शब्द नाऊनसारखं सुद्धा काम करू शकते. जसं आय ॲम टीचिंग. आता याच्यामध्ये अर्थ निघत आहे की मी शिकवत आहे. आय ॲम टीचिंग, मी शिकवत आहे. टीचिंगचा अर्थ निघाला शिकवत, म्हणजे ॲक्शन प्रोसेसमध्ये आहे ही गोष्ट मला सांगायची आहे. पण जर मी असं म्हटलं की आय लाईक टीचिंग, तर यामध्ये आय लाईक टीचिंगमध्ये शिकवत असा अर्थ जर घेतो म्हटलं तर अर्थच निघू शकणार नाही. या वाक्यामध्ये आय लाईक टीचिंग या वाक्यामध्ये अर्थ होईल मला शिकवणे आवडते. जसं वी आर इटिंग, वी आर इटिंग याचा अर्थ होईल आपण खात आहे. पण वी एन्जॉय इटिंग जर म्हटलं तर याचा अर्थ होते आपल्याला खाणे आवडते किंवा आपण खाण्याचा आनंद लुटतो. म्हणजे खाणे असा अर्थ निघते आहे या ठिकाणी. म्हणजे इटिंग प्रत्येक वेळेस आयएनजी लावलं म्हणजे ते व्हर्बसारखंच काम करते असं नाही. कमिंग प्रत्येक वेळेस आयएनजी लागलं म्हणजे त्याचा व्हर्बसारखंच मिनिंग निघेल असं नाही. त्याचं नाऊनसारखं अर्थ निघते. जसं नाम असते एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं, तशा टाईपचं तो रोल तो शब्द प्ले करते त्या वाक्यामध्ये. मग जेव्हा एखादं व्हर्ब त्याला आयएनजी लागल्यावर नाऊनसारखं ते काम करते त्यावेळेस त्या व्हर्बला जेरंड म्हणतात इंग्लिशमध्ये. मग आता ह्याचा वापर कसा करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पण त्याआधी आणखी एक गोष्ट आपण क्लिअर करू, ती म्हणजे आयएनजी लावूनही समजा आपण व्हर्बला नाऊनसारखं वापरू शकतो आणि त्याला टू लावूनसुद्धा आपण नाऊनसारखं वापरू शकतो. जर समजा आपण टू लावला तरी तसाच अर्थ निघतो जवळपास. जसं स्विमिंग म्हणजे जर पोहणे अर्थ निघत असेल तर टू स्विम म्हणजे सुद्धा पोहणे अर्थ निघू शकते. इटिंग म्हणजे जर खाणे असा अर्थ निघते तर टू इट म्हणजे खाणे असा अर्थ पण निघू शकते. मग जेव्हा टू लावतो आपण व्हर्बला, आता प्रत्येक वेळेस लक्षात घ्या व्हर्बच्या पहिल्या रूपाला आपल्याला आयएनजी लावायचं आहे, तसंच व्हर्बच्या पहिल्याच रूपाला आपल्याला आधी टू घ्यायचा आहे. टू लावला व्हर्बला की मग त्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. म्हणजे आयएनजी लावलं की आपण म्हणतो जेरंड आणि टू लावला की म्हणतो इन्फिनिटिव्ह. पण इथं आयएनजी लावायच्या वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आयएनजी लावल्यावर जर ते नाऊनसारखं काम करत असेल तर जेरंड. आता आणखी एक कन्सेप्ट आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ. आता बघा, इथं समजा वाक्य आहे रीडिंग हेल्प्स यू लर्न. रीडिंग ही इथं एखादं नाऊनसारखं आलेलं आहे की रीडिंग तुम्हाला शिकण्यासाठी मदत करते. म्हणजे वाचन हे तुम्हाला शिकण्यासाठी मदत करते. दुसरं वाक्य आहे शी एन्जॉयज डान्सिंग. तिला नाचणे आवडते. शी इज डान्सिंग म्हटलं असतं तर ते डान्सिंग व्हर्ब सारखा त्याचा अर्थ निघाला असता. ती नाचत आहे. आणि शी एन्जॉयज डान्सिंग म्हणजे ती नाचण्याचा आनंद लुटते. आता या दोन्ही वाक्यांमध्ये जे आयएनजी लागलेलं जो शब्द दिसतो आहे तो नाऊनसारखा काम करतो आहे आणि ते जेरंड आहे. आणखी आपल्याला या गोष्टी पुढं क्लिअर होतील आणि याचं काय महत्त्व आहे इंग्लिश बोलताना ते पण लक्षात येईल. पण आधी ह्या बेसिक गोष्टी आपण पहिले समजून घेऊ. आता टूचं आधी समजून घ्या की जर समजा तुम्ही टू लावलं बेस फॉर्मला म्हणजे पहिल्या रूपाला क्रियापदाच्या तर ते इन्फिनिटिव्ह म्हटलं जाते.
जसं आय लाईक टू रीड, मला वाचणे आवडते. ही वॉन्ट्स टू ट्रॅव्हल, त्याला प्रवास करायची इच्छा आहे, त्याला प्रवास करायचा आहे. म्हणजे टू लावल्यानंतर अर्थ निघाला वाचणे. इथं टू लावल्यानंतर ट्रॅव्हलचा अर्थ झाला प्रवास करणे. म्हणजे ने असा अर्थ लागते त्या अर्थाला, म्हणजे त्या क्रियापदाच्या मराठी अर्थाला. आता इथं पहा, आय लव सिंगिंग म्हणजे मला गाणे आवडते, गायला आवडते. आणि तुम्ही हेच वाक्य असं पण म्हणू शकता जर इन्फिनिटिव्हचा उपयोग करून म्हणतो म्हटलं तर. यू कॅन से आय लव टू सिंग, मला गायला आवडते किंवा गाणे आवडते. शी लाईक्स कुकिंग, तिला स्वयंपाक करणे आवडते. कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. आणि शी लाईक्स टू कुक असं पण म्हणू शकता की तिला स्वयंपाक करणे आवडते. म्हणजे असं आहे की तुम्ही इन्फिनिटिव्ह आणि जेरंड अशा दोनही रूपात वर्ब वापरून किंवा वर्बचं जेरंड आणि इन्फिनिटिव्ह बनवून तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. पण आता काही गोष्टींमध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, काही अपवाद आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आता एन्जॉय, अव्हॉइड, कन्सिडर, फिनिश, सजेस्ट असे जर शब्द आले तर या शब्दांसोबत तुम्हाला प्रत्येक वेळेस जेरंड वापरणं म्हणजे आवश्यक राहते. जसं समजा तुम्हाला म्हणायचं आहे की ते क्रिकेटचा आनंद लुटतात, तर दे एन्जॉय टू प्ले क्रिकेट असं म्हटलं तर वाक्य चुकेल. तुम्हाला म्हणावं लागेल दे एन्जॉय प्लेईंग क्रिकेट, ते खेळण्याचा आनंद लुटतात. म्हणजे इथं आपल्याला एन्जॉय नंतर जर समजा तुम्हाला इन्फिनिटिव्ह वापरायचं की जेरंड वापरायचं आहे हे जर ठरवायचं असेल तर एन्जॉय नंतर तुम्हाला जेरंड म्हणजे ING लागलेलं हे म्हणजे रूप वापरायचं आहे. ही सजेस्टेड गोईंग टू द पार्क, म्हणजे सजेस्टेड नंतर तुम्हाला काय वापरायचं आहे, जेरंड वापरायचं आहे. इथं सजेस्टेड टू गो टू द पार्क असं म्हणजे योग्य होणार नाही, चांगलं वाटणार नाही. म्हणजे काही असे वर्ब आहे की ज्याच्यानंतर ING लागलेलंच आपल्याला जे समजा ज्याला आपण जेरंड म्हणतो आहे तेच रूप चांगलं वाटते. असे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. एन्जॉय, अव्हॉइड, कन्सिडर, फिनिश, सजेस्ट, काही मोजके 7-8 शब्द तरी जे नेहमी येतात. वी हॅव टू रिमेंबर देम. आणि काही असे आहेत की ज्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह चांगलं वाटते. जसं समजा आय होप टू व्हिजिट लंडन, मला लंडनला भेट द्यायची आशा आहे किंवा मी आशा करतो. आता इथं तुम्ही आय होप व्हिजिटिंग लंडन असं नाही म्हणू शकत. आय होप टू व्हिजिट लंडन हे वाक्य बेटर वाटते. शी प्रॉमिस टू हेल्प मी असं तुम्हाला म्हणायचं की तिनं मला मदत करायची, म्हणजे प्रॉमिस केलं, वचन दिलं, तिनं मला मदत करण्याचं वचन दिलं. शी प्रॉमिस्ड हेल्पिंग मी हे तेवढंसं चांगलं वाटलं नसतं. सो वी हॅव टू रिमेंबर दॅट व्हेनेवर यू हॅव वॉन्ट ऑर डिसाईड ऑर प्लॅन, प्रॉमिस ऑर होप as verb in your sentence, and after that you are choosing whether to use infinitive or gerund, तर तुम्हाला after these verbs, any one of these verbs, you will have to take infinitive. मग लक्षात ठेवायचं की want नंतर तुम्हाला want to म्हणायचं आहे, decide to म्हणायचं आहे, plan to म्हणायचं आहे, promise to म्हणायचं आहे, hope to म्हणायचं आहे. म्हणजे हे असे काही वर्ब आहे की त्याच्यानंतर इन्फिनिटिव्हच म्हणजे चांगलं वाटते. तर हे आपण असं जर काही थोडं लक्षात करून घेतलं की 5-6 वर्ब आपण हे असे लक्षात ठेवले की ज्याच्यानंतर ING फॉर्म, याच्यानंतर समजा हे असे काही वर्ब आहे वॉन्ट, प्लॅन, होप सारखे की याच्यानंतर इन्फिनिटिव्ह फॉर्म, तर हे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा बोलू व्हेन वी शॅल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश इट विल ब्रिंग ॲक्युरेसी इन अवर लँग्वेज. मग आता ह्या गोष्टी प्रॅक्टिस कराव्या लागतात. याच्यासाठी तुम्हाला रिडिंग वाढवावं लागेल. तुमचं रिडिंगनं ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की हां हे वाक्य योग्य वाटते असं तुम्हाला ऑटोमॅटिक ते फील येईल. जसं फॉर एक्झाम्पल आता इथं पहा, मी वाचनाचा आनंद लुटतो किंवा मला वाचन आवडते असं जर तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्ही जर म्हटलं की आय एन्जॉय टू रीड तर इट विल नॉट लुक ऑर इट विल नॉट साऊंड राईट. यू विल हॅव टू से आय एन्जॉय रीडिंग, मी वाचनाचा आनंद घेतो किंवा मला वाचन आवडते. दे वॉन्ट गोईंग नाही म्हणता येणार, दे वॉन्ट टू गो, त्यांची जाण्याची इच्छा आहे. शी फिनिश्ड टू टॉक असं नाही म्हणता येणार, आपल्याला म्हणावं लागेल शी फिनिश्ड टॉकिंग. आता थोडक्यात समरी काय आहे की व्हर्बला ING लावलं आणि त्याला जर नाऊनसारखं वापरलं जात असेल तर त्याला जेरंड म्हणतात आणि त्याचा मराठी अर्थ काढताना त्याला ॲट द एंड ने लागते. जसं गोला आपण ING लावलं आणि त्याला जर नाऊनसारखं वापरलं तर मग त्याचा अर्थ जाणे असा निघते. अदरवाईज आपण गोईंग म्हणजे जात असा अर्थ घेतो. जसं मला म्हणायचं आहे की मी लिहत आहे तर आय एम रायटिंग, या ठिकाणी व्हर्ब झालं. पण रायटिंगला जर आपण नाऊनसारखं वापरतो म्हटलं की रायटिंग इज व्हेरी नाईस थिंग, रायटिंग इज इम्पॉर्टंट,
पण या ठिकाणी रायटिंग हे वर्ब होता ते जेरंड झालं आणि त्याचा अर्थ काय निघेल मग रायटिंगचा अर्थ लिहिणे असा निघेल. नाऊनसारखं वापरलं तर त्याचा अर्थ काढताना ने लावायचं आणि वर्बसारखं वापरलं तर मग त्याचा मराठी अर्थ काढताना त लावायचं. हे आपल्याला इथं म्हणजे याच्यावर फोकस करतो आहे आपण. तसंच इन्फिनिटिव्हचं की इन्फिनिटिव्हला जेव्हा तुम्ही म्हणजे समजा वर्बला टू लावल्यानंतर जेव्हा ते इन्फिनिटिव्ह बनवता तेव्हा त्याचा नाऊनसारखाही उपयोग होते म्हणजे त्याच्या मराठी अर्थाला ने असं लागते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पर्पज तुम्हाला दाखवायचा असला एखाद्या गोष्टीचा की जसं समजा तुमची काही करण्याची इच्छा आहे किंवा हेतू आहे किंवा उद्देश आहे तोही तुम्ही टूने दाखवू शकता. जसं टू गो म्हणजे जाण्याकरता. जसं मला म्हणायचं की वी आर प्लॅनिंग टू गो टू नागपूर. वी आर प्लॅनिंग टू स्टार्ट अ कंपनी म्हणजे आम्ही एक कंपनी स्टार्ट करायचं आम्ही प्लॅन करतो आहे. म्हणजे आपला पर्पज आपण त्याच्यामध्ये दाखवला टू असलेलं जे वर्ब आहे ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो इन्फिनिटिव्ह वापरून बाय युझिंग इन्फिनिटिव्ह. सो इन शॉर्ट व्हॉट आय मीन टू से दॅट वेन यू मेक यूज ऑफ gerund always keep in mind that it can be used or it is used as noun. जेव्हा तुम्ही when you want to show purpose, when you want to show intention, then you have to add or you have to take to before base form ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. सो जेरंड आणि इन्फिनिटिव्ह याचा तुम्ही जेव्हा बोलाल डेली कन्व्हर्सेशनमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचा उपयोग करायचं काम पडेल. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस टॉपिक by watching this video again and practice it.